बिग बॉसचं समीकरण बदलणार आहेत. घरात पडणार आहेत 3 टीम. म्हणजे आता झालं असं की म्हणजे काल बिग बॉसने त्या निकिताला लय चुगल्या दाखवल्यात. म्हणजे ह्या टीम विरोधात तिच्याच टीम मधल्या. त्यामुळे म्हणजे आर्याला पण तेच पाहिजे होतं. टीम फुटली पाहिजे होती आणि निकीने अभिजितला बरोबर एक सांगितलं होतं की अरबाज आणि म्हणजे वैभवने तिला गोड बोललं, तिला मॅन्युट केलं की तिला टीम मध्ये घेतील, पण ते घेऊ शकत नाही. पण ते आता आपण प्रोमो मध्ये बघितलंच आहे की ती अरबाज सांगते निकीला त्रास देण्यासाठी त्यांच्यावर एकत्र झाले. म्हणजे आता घरात तर 3 टीम पडल्यात. म्हणजे एक अभिजित, निकीची, त्यानंतर आर्या, वैभव, अरबाज, जान्हवी, त्यानंतर अजून एक त्यात तिसरी अंकिता, पॅडी, डीपी दादा आणि सूरज. म्हणजे हे 3 टीम पडल्यात. म्हणजे ते येणाऱ्या दिवसात आर्या विलन बनणार आहे. कारण की निक्की पण तसंच करत होती. ते महाराष्ट्र जनतेला आवडत नव्हतं, पण आर्याने पण तसंच केलं की म्हणजे आर्या पण विलन बनणार. म्हणजे ती स्वतःच्या हाताची ट्रॉफी दुसऱ्याच्या हातात देणार आहे. म्हणजे ही आर्या अशी वागत राहिली की महाराष्ट्र जनता तिला पण शिव्या घालणार आहे ह्या लोकांसारखं. म्हणजे जान्हवीला जसे शिव्या घालत होते, निक्कीला जसे शिव्या घालत होते, तसेच आता आर्याला पण काही दिवसात शिव्या घालणार आहे. कारण की ती पण त्या लोकांसारखंच वागते. म्हणजे कुत्रा शेपूट वाकडं ते वाकडच राहणार. तुम्हाला वाटतं का सांगा. म्हणजे ह्या येणाऱ्या दिवसात बिग बॉसचं समीकरण बदलणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.